पुरातन परिस्थिती अशी झाली होती की एक व्यवस्थित चालू असलेलं गाव पूर्ण थांबलेलं होतं. कोणाच्या जवळ घर नव्हतं, प्यायला नव्हतं आणि पैसे पण नव्हते. त्याच्यामुळे परिस्थिती अशी होती की सगळे उघड्यावर राहत होते. हे जे घर आपल्याला दिसतं आहे, या घरामुळे अख्खं पोरगावान वाचलं असं म्हणू. जर हे घर राहिलं नसतं किंवा हे वाहून जर गेलं असतं तर अख्खं पोरगावान नाहीसं झालेलं असतं, कारण सगळं पोरगावान या घरातच आतमध्ये थांबलेलं होतं. 1991 मध्ये वर्धा नदीच्या पुरात पोरगव्हाण हे गाव वाहून गेलं. या नैसर्गिक संकटातून सावरत असलेल्या गावाला पुढच्या काळात दुष्काळाने घेरलं. एवढं छोटंसं गाव असून सुद्धा गावाच्या पाण्याच्या पिण्यासाठी दरवर्षी विहीर अधिग्रहित करावं लागत होती. कुणाच्या तरी विहिरीतून पाणी घेऊन गावाला पाणी पुरवठा करावा लागत होता. कदाचित आम्ही कल्पनाही नाही केली होती की पाणी खरोखर गायब होऊ शकते. जर नियोजन नाही केलं तर गायब होऊ शकते, स्वतःची बाग सुद्धा वाळू शकते. गावाला पूर्ववत करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून 2016 पासून पोरगव्हाण वॉटर कप स्पर्धेअंतर्गत जलसंधारणाची कामं करत आहे. काम याच्यासाठी सुरू केलं का बाबा हे तुमच्यासाठी करत आहे आणि लोकांनी सहभागी केला. सुरुवातीला पहिल्या वर्षी तर आम्हाला काहीच रिझल्ट नाही मिळाला, दुसऱ्या वर्षी थोडा रिझल्ट, यावर्षी चांगला रिझल्ट मिळाला. बारिश कमी असून सुद्धा आता आम्ही मुबलक असं पाणी देऊ शकतो. टँकरसुद्धा बंद झाले, गावातील पाणीसुद्धा व्यवस्थित, म्हणजे दोन्ही टाईम नळ येणं, दररोज पर डेला नळ येऊन राहिले. सातत्याने आणि जिद्दीने श्रम केल्याने आज पोरगव्हाणमध्ये पुरेसं पाणी आहे. मात्र तरीही ते वॉटर कप 2019 मध्येही सहभागी होणार आहेत. सातत्य जर आपण ठेवलं तर कुठंतरी त्याचा परिणाम मात्र मिळतो.